Hello friends, today we are going to learn 2.5 book review Swami and Friends by R.K. Narayan. स्वामी अँड फ्रेंड्स हे R.K. नारायण यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं बुक रिव्ह्यू म्हणजे परीक्षण किंवा समीक्षा. हे पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. R.K. नारायण स्वामी फ्रेंड्स. R.K. नारायण यांच्याबद्दल आधी माहिती पाहूया. R.K. Narayan was an Indian writer. He was a leading author of early Indian literature in English. He was one of the greatest authors of all time. R.K. Narayan is responsible for many excellent literary works that India has ever produced. This particular book perfectly depicts the India of British times. It aptly describes the mind and life of a typical teenage kid of those times. या पाठामध्ये R.K. नारायण यांची अतिशय महत्त्वपूर्ण अशी साहित्यकृती असलेल्या स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीचे परीक्षण मांडले आहे. यामध्ये पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना, लेखकाने वापरलेली भाषा आणि त्यातून दिलेला संदेश या घटकांबाबत चर्चा केली आहे. R.K. नारायण हे इंग्रजी साहित्याचे भारतीय लेखक होते. रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांना पद्मविभूषण तसेच साहित्य अकादमीचा सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला होता. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. A little bit about the book. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happening of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating about his father. डिफिकल्ट वर्ड्स बघूया. स्पॉयलर्स म्हणजे बिघडवणारे. त्यानंतर ग्लान्स दृष्टिक्षेप. मिस्चिवियस खोडकर. एरा म्हणजे कालखंड पिरियड ऑफ टाईम. नाईटमेअर भयानक अनुभव किंवा दुःस्वप्न. अ लिटिल बिट अबाउट द बुक पुस्तकाविषयी थोडेसे. लेखक म्हणतो की या पुस्तकाविषयी मी काहीही सांगितलं तर त्याने कथेचे सार सांगून बिघडवल्यासारखे होईल. त्यामुळे कोणत्याही घटनेचा किंवा कथेचा तपशील न देता केवळ पुस्तकावर आपण काय करूया, एक ओझरता ग्लान्स म्हणजे दृष्टिक्षेप टाकूया. स्वामी हा एक मिस्चिवस म्हणजे अतिशय खोडकर असा हा मुलगा आहे आणि भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही कथा आहे. त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांसारखा स्वामीसुद्धा एका जागी स्वस्थ न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यात पण गणिताचा अतिशय तिटकारा करणारा असा मुलगा आहे. आणि शाळा म्हणजे त्याला म्हणजे काय वाटतं, एक भयानक दुःस्वप्न असं त्याच्यामध्ये त्याला वाटतं किंवा त्याला म्हणजे एक प्रकारची भयंकर शिक्षा वाटायची. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना
या पाठात उलगडत जातात आणि तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या तरी ट्रबल म्हणजे संकटात सापडतो आणि वडिलांकडून बीटिंग म्हणजे मार खातो. Swami is a talkative little kid and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. But he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody. Unlike kids today, this in fact was, and in most parts of India still is, the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. टू प्ले हॅवॉक म्हणजे अनर्थ घडवणे किंवा इथे अर्थ दंगामस्ती करणे. हॅरॅस समबडी त्रास देणे, छळ करणे. टॉकेटिव्ह म्हणजे बोलका, बडबडा. स्वामी हा जो आहे तो अतिशय बडबडा असा लहान मुलगा आहे आणि आयुष्यात काहीही घडले तरी त्या प्रसंगाला सामोरं जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची पद्धत आहे. पण त्याला सत्य हे जे आहे ते अतिशय कठोर मार्गाने समजते आणि त्या काळातल्या इतर अनेक मुलांसारखे त्याला पण उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडांवर चढणे, मोडतोड करणे, कुणाला तरी त्रास देणे अशा गोष्टी करण्यात त्याला मजा वाटत असे, की आजकालच्या मुलांना जी वाटत नाही. खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे आणि आजही भारतात अनेक ठिकाणी असे दिसते आणि या मुलाच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते. त्यांना फक्त काय करणं, दंगामस्ती करणं एवढंच त्यांना आवडतं. In what ways is Swami a typical boy in his growing ways? In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining explicitly how he thinks and what his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. Significance of the book. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. Explicitly, सर्वोत्तम प्रकारे. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे दृष्टिकोन. लिटररी व्हॅल्यू साहित्यिक मूल्य. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. आता स्वामी हा जो आहे मोठा होत असताना तो कशा प्रकारचा मुलगा होता. तर इथे आर के नारायण हे 10 वर्ष वयाच्या या स्वामींच्या मनातल्या भावना, तो कसा विचार करतो, जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, याचा सखोल असे वर्णन करतात. आणि जशी कथा पुढे सरकते तसे आपण वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात आणि त्या कॅरेक्टरशी त्यांची जवळीक निर्माण होते. आणि हीच आर के नारायण यांच्या लिखाणाची काय आहे, मॅजिक, जादू आहे. सिग्निफिकन्स म्हणजे वैशिष्ट्य, पुस्तकाचं वैशिष्ट्य. तर स्वामी आणि फ्रेंड्स हे आर के नारायण यांचे पुस्तक आपल्याला वाचनाचा पुरेपूर आनंद देते. ते इंटरेस्टिंग तर आहेच, त्याचबरोबर ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत किशोरवयीन मुलांसाठीचे साहित्य असून पण खूप मोठी साहित्यिक मूल्य हे पुस्तक काय करते, जपते. Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. Swami and Friends is written in such simple English
It is hard to imagine that it is the work of such a literary genius like R.K. Narayan. The English used in the book is both plain and simple, without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. टेक्निकल जार्गन. टेक्निकल जार्गन म्हणजे व्यवसाय, वर्ग इत्यादीनुसार विशिष्ट माणसाची इतरांना समजून घेण्याची परिभाषा किंवा आपल्याला थोडक्यात सांगता येईल क्लिष्ट. स्वामी आणि फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक खास करून किशोरवयीन मुलांसाठी जरी असलं तरी ते उत्तम असं वाचन साहित्य सगळ्यांसाठी आहे असं म्हणता येईल. आणि आशिया खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. या पुस्तकात क्लिष्ट व्याकरण तसेच शब्दबंबाळ करणारं लेखन आहे असं नाही, तर हे पुस्तक त्याच्या अगदी कॉन्ट्ररी म्हणजे काय आहे, विरुद्ध आहे. स्वामी आणि फ्रेंड्स हे अतिशय साध्या सोप्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की R.K. नारायण यांच्यासारख्या एका जिनियस विद्वान साहित्यिकाने ते लिहिले आहे यावर विश्वासच बसत नाही. यातील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने कठीण शब्द नसणारी आहे. साधी सोपी वाक्य पुस्तकाचं वाचन काय करतात, आणखीनच सोपं बनवतात. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid, which is harmless and pure in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all, and R.K. Narayan does a great job conveying that to all of us. Encompasses म्हणजे सर्कल्स अराउंड पूर्णपणे समाविष्ट केले. हार्मलेस निरुपद्रवी आणि सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील, भावनाशील. या पुस्तकाच्या वर्णनात असं म्हटलं आहे की एका 10 वर्षाचा जो खोडकर मुलगा आहे, त्या अशा खोडकर भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलांवर याचा परिणाम होईल की काय, म्हणून काही पालक हे चिंता करू शकतात. पण या मुलाच्या खोड्या अतिशय प्युअर म्हणजे शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचे या पुस्तकातून आपल्या लक्षात येते. आणि त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी हा खूप प्रेमळ, संवेदनशील, हळवा मुलगा आहे हे जाणवते. आणि हे पण खरे आहे, आपल्याला वाटतं की खोडसाळ मुले ही जास्ती संवेदनशील आणि प्रेमळ असतात. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम कोण करतायत, R.K. नारायण या कथेमधून करत आहेत. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट this book is a good read for children of all ages who may just enjoy a good read or who may want to improve their English skills. About the author. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, R.K. नारायण. तर इन कन्क्लुजन म्हणजे थोडक्यात निष्कर्ष असा आपल्याला काढता येईल की हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंदच घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे, अशा सगळ्या वयोगटातील मुलांसाठी हे अतिशय वाचण्याजोगे असे हे पुस्तक आहे. आता आपण लेखकाविषयी थोडं माहिती बघूया. R.K. नारायण हे या पुस्तकाचे लेखक आहे आणि हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहे आणि अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्य कृतींच्या निर्मितीमध्ये त्यांची खूप
महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर many of the outstanding literary works India has ever produced, and this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. Other great works by Narayan include Malgudi Days, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. इसेन्स म्हणजे सार, स्पिरिट. आता हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आर के नारायण यांच्या अतिशय उल्लेखनीय अशा साहित्यिक कलाकृतींमधलं एक पुस्तक आहे. हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका अतिशय साध्या अशा किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा आशय किंवा याचं सार अतिशय नेमकं असं या पुस्तकात पकडल्या गेलेलं आहे. म्हणजे सार आपल्या लक्षात येतं. आर के नारायण यांच्या अजून काही साहित्यकृती इथे दिलेले. त्यांनी केलेले ग्रेट वर्क्स जसं मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य आणि महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य या आर के नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृती आहेत. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच हे साहित्य वाचा.